नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सकाळी संपूर्ण देवघर जे होतं ते आवरून घ्यायचं होतं। मग देवपूजेला सुरुवात केली, पण कापड वगैरे मला बदलवून घ्यायचा होता, पण परत विचार केला की एक दिवस राहू देते, कारण बुधवारचा व्हिडिओ आहे, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे, तर गुरुवारी वगैरे कापड जे आहे देवघरातलं ते संपूर्ण बदलवून होईल, म्हणून त्यासाठी मग नुसतंच फक्त देव वगैरे स्वच्छ करून देवपूजा जी होती ती करून घेतलेली होती मग मी। तर आजची देवपूजा तुम्ही बघू शकतात, मस्त छान बरीचशी फुलं जी होती ना गणपती असल्यामुळे आणलेली होती आणि फ्रीजमध्ये ठेवलेली असल्यामुळे फुलं जी आहेत ती तशीची तशी होती सगळी। तर मग आता म्हटलं एक एक दिवस आपल्याला बाकीची फुलं जी आहेत ती कामाला येतील, तर संपूर्ण अगोदर मी ही फुलं ठेवलेली होती, कारण मग नंतर लवकर खराब होतात, त्यासाठी मग आज संपूर्ण देवघर जे होतं ते अशा पद्धतीने आजची देवपूजा जी होती ती झालेली होती। तर आज बऱ्यापैकी छान ऊन असं बाहेर जे होतं ते पडलेलं होतं। म्हटलं चला आज कपडे जी होती ना सगळी मशीनमध्ये लावून दिलेली होती, हाताने कपडे न धुता। मग मशीन ज्यावेळेस मी लावते ना त्यावेळेस जरा एक्स्ट्रा कपडे टॉवेल वगैरे जे असते ना ते मशीनमध्ये धुवायला मी टाकून देत असते, जेणेकरून मग मशीन लावल्याचा फायदा जो आहे तो होईल। जेवढी एक्स्ट्रा कपडे आहेत ती मग टाकून देते। आणि आज मग कपडे जी होती ती धुवून झालेली होती आणि मागे मी कपडे जास्त करून बेडरूमच्या बाल्कनीमध्येच वाळवायला घालते, पण माझ्या जे रस्से आहेत ते बांधलेल्या ना ती जरा तिथे पावसामुळे का काय तर तिथं खराब झालेलं होतं, मग ते तुटली। त्यामुळे आज मग हॉलमध्येच ते काम जे आहे करेपर्यंत मग इकडे काम चालू ना हॉलमध्येच कपडे जे आहेत ते वाळत घालत होती। आणि तुम्हाला चिमण्यांचा आवाज येतच असेल, ते सकाळ सकाळी किती छान मस्त अशा चिमण्यांचा आवाज येत आहे। मग मी जो व्हिडिओ करताना जो आवाज होता ना तो कट न करता मग तसाच ठेवला, जेणेकरून तुम्हालाही मस्त छान व्हिडिओमध्ये आवाज जो आहे तो येईल, तर त्यासाठी। तर मस्त छान आवाज जो होता चिमण्यांचा तो चालू होता आणि कपडे जे आहेत ते वाळत इथं घालण्याचं काम माझं चालू होतं, म्हणजे पटकन कपडे सुकतील। कारण एकदाच्या स्वयंपाकाला लागली म्हणजे कदाचित बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मशीन लावून दिलेली असते आणि मग लक्षातच राहत नाही, बाकीच्या कामांमध्ये आपण अटकत राहतो आणि मग ते कपडे धुवून मशीनमध्ये तशीच ठेवलेले आणि परत मग बऱ्याच वेळाने आपल्याला लक्षात येतं की अरे मी कपडे जे आहेत ती मशीनमध्ये लावलेली होती, आणि मग टाकायला जे आहे ते उशीर होऊन जातो, त्यामुळे कपडे लवकर वाढतही नाही। पण आज बऱ्यापैकी ऊन असल्यामुळे संध्याकाळपर्यंत बरीचशी कपडे जी होती ती मस्त छान अशी सुकलेली होती। आणि पावसाचं वातावरण असलं म्हणजे कितीही लवकर कपडे टाकले किंवा उशिरा टाकले तरीही घरात रात्री फॅन खाली कपडे वाळवायला टाकावीच लागतात, कारण या दिवसाचा कपड्यांचा वास वगैरे पण येतो मग जर व्यवस्थित सुकलेली नसली तर असं मस्त छान चिमण्यांचा चिवचिवाट जो आहे तो चालू आहे, व्हिडिओमधून तुम्हाला ऐकायला भेटतच आहे। आता मी विचार करत आहे की बरं म्हणजे त्यांना एखाद्या ठिकाणी असं काहीतरी करावं, जेणेकरून जिथे दाणे वगैरे जे आहेत आपल्याला टाकता येईल आणि मग ते येऊन तिथे खातील। तर पण इकडे जाळी लावलेली असल्यामुळे ना तसं काहीच करता येत नाही, पण बघू एखादं स्टँड वगैरे आणू तिकडे अटकावण्यासाठी, आणि मग त्याच्यामध्ये त्यांना खाण्यापिण्याचं जे आहे ते थोडंफार टाकता येईल। तर बघू आता कधी होतं, तर विचार चालू आहे माझा। आणि बघता बघता मग स्वयंपाकाची जो वेळ होता तो झालेला होता, आणि रोजच जेवणाचं बघायला गेलं तर काय बनवावं हा प्रश्न असतो। आणि गणपती वगैरे असल्यामुळे ना काय झालं, भाजीपाला वगैरे जो आहे तो काही आणला गेला नव्हता, आणि गुरुवारचाच बाजार असतो, तुम्हाला तर आधी सांगितलेलं आहे की आमच्या इथं भाजीसाठी गुरुवारचाच जो बाजार आहे तो भरतो। तर तिकडे जाऊनच मी आठवड्याच्या भाज्या वगैरे ज्या आहेत त्या तिकडनं आणत असते, कारण तिकडे बऱ्यापैकी आपल्याला व्यवस्थित सोयीस्कर जे आहे ते भाज्या मिळून जातात। पण झालं असं की गणपती जे आहेत ते बुधवारी असल्यामुळे आणि गुरुवारी पण आमचं विसर्जन वगैरे होतं गणपतीचं, त्यामुळे मग बाहेर जाणं वगैरे जे होतं ते झालं नाही। आणि सणवार असल्यामुळे कसं भाज्या वगैरे तर काही लागणारच नव्हत्या, दुसरं बरंचसं काही बनवलं जातं घरातलं, त्याच्यामुळे मग भाजी जी होती ती काही आणली गेलेली नव्हती। तर म्हटलं चला घरातलंच काहीतरी जे आहे ते बनवून आजचा दिवस जो आहे, आता अजून 2 दिवस जे आहेत ते आपल्याला चालवायचेच आहेत, बुधवार आणि गुरुवार।
म्हणजे गुरुवारी संध्याकाळी भाज्या वगैरे ज्या आहेत त्या आणून होतील. तर मस्त छान असा फ्रेश आपला कढीपत्ता जो आहे ना तो मी इथून घेतलेला होता आणि याला मी किचनमध्ये ठेवण्याचं कारण एकच आहे की पटकन इथून आपल्याला ताजं मस्त आणून भाजीमध्ये टाकता येईल. त्यासाठी मग मी इथं आणून ठेवलेलं आहे. कसं हॉलमध्ये जर ठेवलं तर मग थोडा तिकडे जाण्यासाठी नाहीच होत आणि नाही तर मग बऱ्याच वेळेला कंटाळा पण करतो. इथल्या इथं असलं की पटकन घेऊन आपण भाजीमध्ये टाकू शकतो. पण आणि ह्या साईडला कॅमेरा वगैरे ठेवून जर शूट केलं ना तर थोडं ब्लरसारखं वाटतं, कारण तिकडनं भरपूर उजेड येतं ना खिडकीमधून, कदाचित त्यामुळे होत असेल व्हिडिओ असा ब्लर दिसतो. तर मग शेवटी मी आज भाजी जी होती ती बनवलेली होती, मुगाची डाळच बनवलेली, नॉर्मल आपली कांदा वगैरे टोमॅटो कट करून लसूणची चटणी जी होती ती कुटून घेतलेली होती आणि ते याच्यामध्ये घातलेली आहे आणि अशीच भाजी जी आहे ती बनवत आहे सुक्की मुगाची डाळ. तर मुगाची डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली होती अगोदर. आता याच्यामध्ये परतवून घेतलं त्याला अगोदर सुरुवातीला आणि थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित छान भाजी जी आहे ती शिजवून घेणार आहे. आणि त्याच्या जोडीला म्हटलं काय करावं, भाजी तर मला ही सुक्की बनवायची होती, कारण थोडं पाणी मी फक्त शिजण्यासाठी तेवढं पुरेसं असं पाणी घातलेलं आहे. शिजल्यानंतर ती कोरडी होऊन जाईल. मग आता याच्या जोडीला काहीतरी हवं म्हणून मग आता कढी बनवायला घेतलेली होती. तर दह्यामध्ये थोडं बेसन पीठ घातलेलं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता इकडे जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण वगैरे याची फोडणी जी आहे ती देऊन देत आहे कढीला आणि थोडीफार कढी बनवत आहे. आमच्या इकडे ना जास्त करून म्हणजे मुगाची डाळ वगैरे ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस त्याच्यासोबत कढी बनवतात. तर किंवा कढी आणि खिचडी पण बनवली तर त्या टायमिंगला पण आम्ही कढी जी आहे ती बनवतो त्याच्यासोबत. तर कढी खिचडीसोबत एक नंबर लागते आणि मुगाच्या डाळीसोबत पण छान लागते. तर थोडी हळद मी घालते. बऱ्याच जणी कढीमध्ये हळद नाही घालत, पण मला आवडते आणि वेदू आणि सिद्धीन त्यांना पण थोडीशी हळद घातलेलीच कढी आवडते. त्याच्यामुळे मग मी थोडीशी नॉर्मल जी आहे हळद कढीमध्ये घालत असते आणि 1 चमचा साखर पण कढीमध्ये घालते, त्याच्यामुळे छान चव येते कढीला. तर असो स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग मी पटापट जेवण वगैरे जे होतं ते वाढून दिलेलं होतं आणि सगळ्यांची जेवण वगैरे झालेली होती, कारण सिद्धीला परत 11:30ला स्कूलला जायचं असतं आणि मग तिकडनं वेदूला आणेपर्यंत 12:30पर्यंत मग मला तिकडे थांबावं लागतं. मग एवढा उशीर वेट करण्यापेक्षा पटकन मी स्वयंपाक करून जेवण वगैरे जे होतं ते वाढून दिलेलं होतं आणि माझं कामं जी आहेत ती आता चालू होती, कारण सिद्धीचे पप्पा जे आहेत सिद्धीला सोडायला गेलेले होते, त्यामुळे मला आज बाहेर वगैरे जायचं काहीच काम नव्हतं. त्यामुळे मग कदाचित माझी कामं जी आहेत ती लवकर झालेली होती. तर पटकन मग भांडी वगैरे जी आहेत ते सगळे घासून घेतली आणि मग आता किचन ओटा जो आहे तो सगळा संपूर्ण धुवून आता स्वच्छ करून घेत आहे. वायफर असल्यामुळे ना मस्त छान ओटा जो आहे तो क्लीन करण्यासाठी म्हणजे धुण्यासाठी ना खूप मदत होते. जर नसेल तर मग कापडाने पुसायला जरा किचन ओटा जो आहे तो आपल्याला जड जातो आणि याच्याने पटकन किचन ओटावरचं पाणी जे आहे ना ते सगळं निघून जातं. म्हणजे आपल्याला एक कापडाचं फडकं मारलं तरी स्वच्छ होऊन जातो. मग नंतर अगदी कोरडा ओटा होऊन जातो वायफरने जर एकदा पाणी सगळं काढून घेतलं ओट्यावरचं तर. त्याच्यामुळे बरीचशी जी मदत आहे ओटा क्लीन करण्यासाठी ती आपल्याला होते, म्हणजे जेणेकरून आपलं काम जे आहे ते सोपं होईल. तर संपूर्ण ओटा वगैरे जो आहे तो धुवून झाल्यानंतर आता एकदा व्यवस्थित असा पुसून घेत आहे. म्हणजे जी मी भांडी जी आहेत ना रॅकमध्ये ठेवलेली ती ओटा सगळा पुसून झाल्यानंतर मग किचनवरती लावून देते, म्हणजे माझं चहा वगैरे ठेवायचा जो वेळ आहे ना तो होईपर्यंत भांडी जी आहेत ती संपूर्ण सुकून जातात. पण मी आज तसं न करता ऊन होतं बाहेर, त्याच्यामुळे रॅकमध्येच भांडी जी आहेत ती तशीच राहू दिलेली होती, त्याच्यातच भांडी छान सुकली होती. पण पाऊस असल्यामुळे मग भांडी वाढत नाही आणि तशीच भांडी आपण ट्रॉल्यांमध्ये जर ठेवत राहिलो तर मग ट्रॉल्या ज्या आहेत त्या खराब व्हायची शक्यता असते, म्हणजे जंग लागतो, ओले आपण भांडे किंवा बारीक मच्छरी वगैरे पण तयार होते. त्याच्यामुळे संपूर्ण भांडे सुकल्याशिवाय मग ट्रॉलीमध्ये लावतच नाही. मग तशीच ठेवलेली होती सुकण्यासाठी. आणि आता हे ड्रॉवर जे होतं ना ते मला स्वच्छ करून घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये बरंच काय काय आणलं की ठेवलं मग आणि बरीचशी कागदं वगैरे जी आहेत ती जमा होऊन जातात. मी सेपरेट हिच्या पप्पांसाठी सिद्धीच्या पप्पांसाठीच ठेवलेलं आहे, कारण त्यांचं काही सामान पॉकेट वगैरे जे असलं ना वरती न ठेवता
आधी फ्रीजवरतीच ठेवायचे. मग तिथं सगळा पसारा, त्यांचं काही पेन वगैरे हे ते बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या ठेवल्या जायच्या. मग मी एक सेपरेट ड्रॉवर जे आहे ते त्यांना करून दिलेलं आहे, जेणेकरून तुमच्या ज्या वस्तू आहेत बाबा त्या ड्रॉवरमध्ये ठेवा, म्हणजे वरती पसाराही दिसणार नाही आणि छान सगळं व्यवस्थित दिसेल असं करून. तर मग संपूर्ण जे आहे ते मी स्वच्छ करायला घेतलेलं होतं. आणि हे पपेट्स आहेत, तुमच्या मुलांनीही कदाचित घेतलेच असेल. 2-3 वर्षापूर्वी हा खूप मुलांना नाद लागलेला होता की पपेट्स घेऊन द्या असं. तर दोघींना 2 घेतलेले होते आणि महिनाभरसुद्धा ते काही खेळलं नाही. उगाचच आपण काही निघालं म्हणजे मुलांना घेऊन देतो, पण ते काही 1-2 दिवस फक्त हौस म्हणून मुलं वापरतात आणि नंतर ती वस्तू तशीच पडलेली राहते. पण असो, शेवटी त्यांचा पण हट्ट लहान असेपर्यंतच, म्हणजे काही गोष्टींचा जो हट्ट असतो ते मुलं करत असतात, तेही आपल्याला पूर्ण करणं भागच आहे. तर मग आता हे संपूर्ण ड्रॉवर वगैरे जे होतं ते सगळं आवरून घेत आहे. आणि इथलं सामान काही सगळं महत्त्वाचंच होतं, कारण बऱ्याच वेळेला जे पेपर वगैरे असले ते जर आपण टाकून दिले, बरेच दिवस तिथंच राहतील, पण ज्या वेळेस आपण टाकून दिले ना त्या टायमिंगला मात्र त्यांना ती वस्तू दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हवी असते. म्हणून मग मी बाकीचं सामान होतं ते एका साईडला ठेवून दिलं आणि त्यांना विचारून म्हटलं ते पेपर जे आहेत ते नंतर आपल्याला कचऱ्यामध्ये टाकता येतील. तर स्वच्छ करून व्यवस्थित आवरून घेतलं आणि बाकीचे पेपर जे होते ते वरती ठेवून दिलेले आहेत. आता आल्यावर बघू. आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं होतं, मग झाडू वगैरे मारून झाला माझा संध्याकाळचा आणि आता चहा ठेवत आहे. तर चहा ठेवता ठेवता मग रिकामं न राहता आपण काही ना काही जे आहे ते तेवढ्या वेळामध्ये कामं जी आहेत ती करूनच घेत असतो. तर मग भांडे वगैरे जे आहेत ती व्यवस्थित सुकलेली होती. म्हटलं आता चहा जो आहे आपला उकळत आहे तोपर्यंत आपण संपूर्ण भांडे ट्रॉल्यांमध्ये व्यवस्थित लावून देऊ. म्हणजे आता परत चहा केल्यानंतर चहाची भांडे, किंवा आता सिद्धी येईल स्कूलमधून तिचा टिफिन वगैरे, असे करत करत बरीचशी भांडे दिवसभरामध्ये आपली जी आहेत ती जमा होतच असतात, सकाळ, संध्याकाळ, दुपार. तर मग त्यासाठी अगोदर जाळी जी आहे ती रिकामी करून घेते, जेणेकरून पसारा जो आहे तो कमी होईल. तर मग चला, मस्त अशा चहासोबत मी माझा व्हिडिओ जो आहे तो इथे एंड करते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खरंच खूप धन्यवाद. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.